वाले किती आहेत हात वरती करा. एअरटेल वाले. जिओ वाले किती आहेत त्यांनी हात वरती करा. जिओलाही शिव्या घालत नाही आणि एअरटेललाही शिव्या घालत नाही. मी फक्त परिस्थिती तुमच्या समोर आणून देतो. जिओने पहिल्यांदा काय केलं की फुकट 1 GB 2 GB फुकट. आणि आपण सगळेजण एअरटेल असेल, वोडाफोन असेल, BSNL असेल, अमुक असेल बाजूला टाकले आणि जिओवरती आपण गेलो. बरोबर आहे. आता वोडाफोन चालू आहे का? नाही ना. म्हणजे मर्जर झालं. एकंदरीत या मोबाईलच्या सर्व्हिस देणाऱ्या किती कंपन्या होत्या आपण मोजू. एक एअरटेल, एक BSNL, आयडिया, चौथी वोडाफोन. आता या कंपन्या शिल्लक राहिल्यात का? या कंपन्या शिल्लक राहिल्या नाही. याचा अर्थ त्यांचा जो कामगार होता तो बेरोजगार झाला. आता बेरोजगार होणार या संदर्भातलं मोदींनी काही सरकार पावलं उचलली का? बाबा तुम्ही फुकट कसं देताय? तुम्ही फुकट कसं देताय? जिओने फुकट कुठपर्यंत दिलं? या कंपन्या जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत. जिओने फुकट कोण कधीपर्यंत दिलं? तर या कंपन्या बंद होत नाही तोपर्यंत. बंद झाल्या आणि त्याच्यानंतर पैसे लावायला सुरुवात केली की नाही केली? आता फुकट आहे का? आता मी एक साधा हिशेब तुम्हाला करायला सांगतो. तुमचं महिन्याचे जिओवरचा खर्च किती आहे? 330 रुपये. कमीत कमी खर्च किती? 250 रुपये कमीत कमी खर्च आपण धरू. आंबेजोगाईमध्ये आपण बसलेलो. या आंबेजोगाईमध्ये किती जिओची गिराईक आहेत मला सांगा. किती? ते 90% आकडा. 1000, 2000, 3000, 4000, 10,000 किती? किती? 1 लाख. लोकसंख्या किती? आता जेवढे आहेत तुम्ही 250 त्याला मल्टिप्लाय करा. म्हणजे जिओला आंबेजोगाई किती उत्पन्न करून देते? आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आंबेजोगाईचा किती माणूस कामाला लागलाय हे आपण विचारणार आहोत की नाही? आंबेजोगाईतला किती माणूस त्या जिओमध्ये कामाला लागला हे आपण विचारणार आहोत की नाही? 10 जण ती कंपनी चालवायला लागत असतील तर आज ग्राहकाची लूट होते हे आपण लक्षात. ग्राहकाची लूट होते. आज आपण बघितलं असेल की एका बाजूला कंपन्या बंद झाल्या त्याच्यामुळे बेरोजगारी वाढली आणि दुसऱ्या बाजूला मोदी उघड्या डोळ्याने बघत होता. झोपेत नव्हता तो.
उघड्या डोळ्याने बघत होता की टेलिकॉम कम्युनिकेशनच्या मार्फत एक व्यक्ती ज्याच्याकडे पूर्ण संपत्ती त्या ठिकाणी झाली